एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामाची, साथ होती आई भवानी व माता जिजाऊंची. देशात लाट आणली भगव्याची आणि मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची, म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व इथे उपस्थित असणाऱ्या शिवभक्तांनो, मी देविका, सर्वांना माझा नमस्कार. आज मी इथे एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांचा मला, तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. 19 फेब्रुवारी 1630 सोन्याचा दिवस या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते शहाजीराजे व माता जिजाऊंचे पुत्र होते. शिवराय लहानपणापासून अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीचे होते. माता जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार व शिकवण दिली आणि शहाजीराजांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला. माता जिजाऊंनी बालवयात स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न त्यांच्या मनात स्वप्न निर्माण केले. तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड शिवरायांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. शिवरायांच्या त्या दृष्टीने विजयी घोडदौड सुरू झाली. त्यांनी मावळ्यांसोबत रायरेश्वरच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली. त्यांनी जीवाला जीव देणारे मावळे तयार केले. गनिमी गावा व दृढ इच्छेच्या शक्तीवर त्यांनी अनेक किल्ले जिंकले. माता जिजाऊंचे स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरवले. 6 जून 1674 रोजी त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. जनतेला न्यायप्रिय राजा मिळाला. न्याय, सर्वधर्म समभाव, स्त्रियांप्रती आदर या न्यायाने वागले. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एका पराक्रमी राजा काळाच्या पडद्याआड गेला. शिवरायांचे विचार व कार्य आजही आपल्याला नवे प्रोत्साहन व उत्साह देतात. त्यांच्याबद्दल बोलताना माझे शब्दही अपुरे पडतात. शब्दही अपुरे पडी अशी शिवरायांची कीर्ती. शब्दही अपुरे पडी अशी शिवरायांची कीर्ती. राजा शोभून दिसे जगती असे ते शिवछत्रपती. राजा शोभून दिसे जगती असे ते शिवछत्रपती. अशा या थोर व्यक्तीला माझा कोटी कोटी प्रणाम. जय भवानी जय शिवाजी. धन्यवाद. शिवाजी महाराज की जय.